ठीक आहे ना, काम चाललंय, काय अडलंय कुठं काय? कुठं काय अडलं ना? पोलिसांचं काम करताय, म्युन्सिपाल्टीचं काम करताय. 2-3 काय एक खास कुंभमेळ्यासाठी एक IAS ऑफिसर नेमलेले आहेत. डिव्हिजनल कमिशनर त्याच्यामध्ये लक्ष घालतायत, म्युन्सिपल कमिशनर त्यांच्यामध्ये लक्ष घालतायत. कुठं काही अडलं नाही आहे तर काय अडचण कशावर निर्माण करायची आहे? चाललंय ना काम. आणि महाराष्ट्रामध्ये हे रॉकेल जे आहे केरोसिन हे बंद होतं. 100 मोठे डीलर्स किंवा इतर जे आहेत त्यांनी होकार दिलेला आहे आणि कामाला काही ठिकाणी सुरुवात झालेली आहे. थोडंसं अडचणीत चाललेलं आहे, परंतु हळू. आणि आम्ही त्याच्या स्पष्ट सांगितलं आहे की ज्यांची जुनी लायसन्स आहेत ती रिन्यू झालं असं समजा, आणि जर कुठे कलेक्टरच्या कचेरीमध्ये किंवा आमच्या डिपार्टमेंटमध्ये कुठे पडलेले असतील तर ते मंजूर झालं असं समजा आणि तुम्ही विक्रीला सुरुवात करा. केरोसिनचा कोटा मात्र आपल्याकडे भरपूर आहे. कारण आता हे अजूनही जे काही खरं काही वाटत नाही काय होणार आहे तिकडे, एकदमच सगळं बंद पडतं. परत प्रयत्न तर सुरू आहे हे होऊ नये, परंतु याच्या पुढे जे आहे मला असं वाटतं की अशा तयारी आपल्याला ठेवावी लागते. मुख्य म्हणजे केरोसिन आम्ही महाराष्ट्रात देणं बंद झालं होतं म्हणून या सगळ्या गोष्टी बंद झाल्या. यापुढे आता आम्ही बंद नाही करणार. आमच्याकडे जवळ 3,500 किलो लिटरपेक्षा जास्त कोटा आहे. असा आमचे तो कोटा जो आहे पुढे सुद्धा चालू ठेवू. ज्यांना पाहिजे त्यांना दे, हळूहळू वापरायला सुरुवात झाली. पण हे डिझास्टर गेल्यानंतरही ही कंटिन्यू पुढे भविष्यातही सुरू ठेवणार. माझं म्हणणं असं आहे की झालंय त्याच्यावर कारवाई सुरू आहे. त्याचा अर्थ असा पूर्ण TCS कंपनीला बदनाम करणं हे अजिबात योग्य होणार नाही. कारण आतापर्यंत अशा प्रकारच्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यामधली अतिशय महत्त्वाची अशी ही कंपनी आहे ज्याच्यावर लोकांचा विश्वास आहे आणि विश्वासाने त्यांच्याकडे आपली कामं दिली जातात. तर एखाद्या ठिकाणी हे झालं आहे त्याची पोलीस कारवाई करतात. मला किती ताणायचं आणि त्यांना बाहेरच काढून टाकायचं काय असा कोणाचा विचार असेल तर चूक आहे. ठीक आहे, तुम्ही त्याच्याबद्दल त्याच्यावर कारवाई केली नाही, तिथे कुठेतरी अडचण निर्माण झाली आणि मग एखादा उठाव जर लोकांचा होत असेल तर मी समजू शकतो. परंतु आता पोलीस पूर्णपणे कारवाई करत आहे त्याच्यामध्ये, आणि त्या TCSच्या प्रमुखांनी सुद्धा त्याबद्दल हे दिलगिरी व्यक्त केली की आम्हाला काही कल्पना नव्हती. परंतु आपल्या ह्या कंपन्या जाणार नाहीत आपल्या जिल्ह्याच्या बाहेर आणि राज्याच्या बाहेर, यासाठी सगळ्यांनी जे आहे लक्षात ठेवलं पाहिजे. अशी काही चर्चा आमच्याबरोबर झालेली नाही आणि दोन्ही बाजूनी सांगण्यात आलेलं आहे की आता यापुढे जे आहे हा विषय आमच्यासाठी संपलेला आहे. तिकडून पण जयंत पाटलांनी सांगितलं ना की आता यापुढे यावर काही चर्चा करणार नाही. आमच्या बाजूने पण सांगितलं विलीनीकरणावरची काही चर्चा करणार नाही म्हणून. ते त्यांचे नातेवाईक आहेत, काय त्यांचे मला वाटतं काकी लागतात त्या, तर काय वाईट काय त्याच्यामध्ये. जातं परत स्वतः रोहित पवारांच्या पक्षानं सुद्धा जे आहे उमेदवार उभा केलेला नाही आणि त्यांनी पाठिंबाच दिलेला आहे. त्यामुळे त्याच्या ते चांगली गोष्ट आहे ना, वाईट काय त्याच्यामध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.